आता एक अत्यंत हृदयद्रावक बातमी, वेदना देणारी बातमी। आदिवासी महिलेनं 6 पोटची अपत्य विकली आहेत। या महिलेला 14 मुलं होती, त्यापैकी 6 मुलं तिने विकून टाकली आहेत। आदिवासी महिलेनं 6 अपत्य विकण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलेला आहे। पैशासाठी मुलांची विक्री झाली आहे असा आरोप या निमित्तानं केला जातोय। आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी व्हिजिट दिल्या जातात। त्याच्यामध्ये अनुसयाबाई आडवगे म्हणून पेशंट होता, त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये। त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं। त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं। आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्ड्याची वाडी टाकेदेव त्र्यंबकेश्वर येथे। त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाहीये। सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली आणि या बाईला जेव्हा या 14व्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठेही तपाससाठी गेली नव्हती। आम्ही तिला, माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं। ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी 2 महिने झाले, म्हणजे 4 ऑक्टोबरला ती डिलिव्हरी झाली आणि आज 9 डिसेंबरला तिन्ही ते बाळ एका कोणत्यातरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकल्याची माहिती मिळालेली आहे। तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला 100% शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी। हे यासारखं दुर्दैवी या स्वतंत्र भारतामध्ये काय असेल?